नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र कुणाल मगर आणि आपण पाहत आहात आपला हक्काचं चॅनल शेत शिवार. मित्रांनो, शेती करायची तर खूप हुशारीने आणि कमी खर्चात करायला हवी, नाहीतर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. आज आपण अशाच एका पिकाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक आहे, ते म्हणजे सोयाबीन. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आम्ही आमच्या शेतात पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा मेळ लावून सोयाबीनची लागवड कशी केली आहे. आज आपण पाहणार आहोत की कमीत कमी बियाण्यात आणि कमीत कमी खर्चात आणि कोणतंही न तणनाशक वापरता घरपोच उत्पन्न कसं घ्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमच्या शेतीचा खर्च आधारावर असणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बोलूया पार्श्व पूर्व मशागतीबद्दल. सोयाबीन लागवडीच्या आधी आम्ही ट्रॅक्टरच्या मागे न धावता आमच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलाच्या साहाय्याने शेती व्यवस्थेत काकड्या काढतो, म्हणजे ओळी काढून घेतल्या. आता तुम्ही म्हणाल, कुणाल भाऊ, आजच्या काळात ट्रॅक्टर सोडून बैलांनी काकड्या का काढल्या? तर याचे अनेक फायदे आहेत. याचा पहिला फायदा म्हणजे जमिनीची माती अतिशय भुसभुशीत होते आणि ओळी अगदी अचूक पडतात. दुसरा फायदा म्हणजे जमिनीचा पोत बिघडत नाही आणि टोकन करताना बैलांना काढलेल्या काकड्यामुळे बियाण्यांची योग्य खोलीवर पडण्याला मदत होते. यामुळे जमिनीची ओलावा टिकून राहतो, जो सोयाबीनच्या चांगल्या उगम शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ट्रॅक्टरने कधी कधी जमीन जास्त दाबली जाते, पण बैलाच्या मशागतीमुळे जमिनीची सजीवता टिकून राहते. काकडे काढून झाल्यावर आम्ही पुढचं पाऊल टोकन आधुनिककडे. आम्ही आमच्या या संपूर्ण क्षेत्रात सोयाबीन लागवड टोकन यंत्राच्या म्हणजे डबलिंग मशीनच्या साहाय्याने केली. मित्रांनो, हा आमचा निर्णय आमच्यासाठी एकदम गेम चेंजर ठरला. सामान्यतः आपले शेतकरी बांधव जेव्हा हाताने किंवा ती फरणीने पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरतात, तेव्हा एका एकराला कमीत कमी 30 ते 35 किलो आणि एकही भागात तर 40-45 किलो बियाणं लागतं. आजकाल बियाण्यांचे भाव पाहता बियाण्यांचा खर्चही शेतकऱ्यांचा बजेट बाहेर जातो. पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही, या टोकन यंत्राच्या साहाय्याने आम्हाला एका एकरात फक्त 12 ते 15 किलो बियाणं लागलं. म्हणजे थेट 50% पेक्षा जास्त बियाण्यांची बचत झाली. आता बियाणं कमी लागलं म्हणजे उगम कमी झाली का? तर नाही, अजिबात नाही. तुम्ही स्वतःच्या स्क्रीनवर बघू शकता, सोयाबीनची उगम किती एकसारखी, एक समान आणि कडक झाली आहे. प्रत्येक रोप कसं रांगेत उभं आहे. टोकन पद्धतीमुळे 2 रेषांमध्ये आणि 2 ओळींमध्ये अगदी योग्य आणि सारखं अंतर मिळलं, ज्यामुळे पिकाला हवा आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि झाड चौफर फांद्या फोडते. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि तुम्हाला धक्का करणारा मुद्दा, तो म्हणजे खत व्यवस्थापन. अनेक शेतकरी बांधव सोयाबीनला लावण्याच्या वेळेस किंवा पेरणी करताना हजारो रुपयांची रासायनिक खत टाकतात. पण मित्रांनो, आम्ही सोयाबीन लावता वेळेस शेतात कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा वापर केलेला नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एकही रुपयाचं खत आम्ही पेरणी किंवा टोकन करताना टाकलं नाही. तरीही तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन आज कशी टकाटक करत आहे. हिचा हिरवागार रंग, हिची वाढ एकदम जोरदार आणि निरोगी आहे. याचं कारण असं की जमिनीची स्वतःची एक ताकद आहे. सुरुवातीच्या काळात पिकाला जास्त रासायनिक खताची गरज नसते. जर जमीन आधी व्यवस्थित तयार केलेली असेल तर सोयाबीनचा स्वतःच्या हवेतील नायट्रोजन दूषित शोषून घेते. पण याचा अर्थ असा नाही की आपण याला खत देण्याचीच गरज नाही. आता आमचा पुढचा प्लॅन असा आहे की एकदा चांगली पाऊस पडला आणि जमिनीची चांगली ओलावा म्हणजे वापसा तयार झाला की आम्ही याला प्रति एकरी 10-26-26 या रासायनिक खताचा डोस टाकणार आहोत. 10-26-26 या खतामुळे नत्र, स्फुरंदर आणि पोषक या तिन्ही गोष्टी योग्य आणि समतोल प्रमाणात असतात. यामुळे सोयाबीनच्या मुळ्या जमिनीच्या आतपर्यंत मजबूत होतील, झाडांच्या फांद्या आणि फुटावे चांगले फुटतील आणि पुढे जाऊन शेंगांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. पाऊस पडल्यानंतर खत देण्याचा मोठा फायदा असा होतो की
खत जमिनीच्या लवकर विरघळून आणि पिकाच्या मुळांना लगेच लागू पडतं, ज्यामुळे खताचा गैरवापर होत नाही. शेतकरी मित्रांनो, आजकालच्या बाजारात महागडी तणनाशकं आलेली आहेत आणि शेतकरी मजूर मिळत नाही, म्हणून सर्रास तणनाशक मारतात. पण तणनाशक मारल्यामुळे मुख्य पिकाला मोठा झटका बसतो. सोयाबीन पिवळी पडते आणि तिची वाढ कमी होते, दिवसांसाठी पूर्णपणे थांबते आणि या खर्चाला आणि झटक्याला फाटा देते. एक जुना आणि जालीम गावरान उपाय केला. आम्ही या सोयाबीनमध्ये योग्य वेळेत दोनदा व्यवस्थित डायरी म्हणजे कोळपणी हलवून केली. या डायरीने फायदा काय झाला म्हणते सगळ्यात आधी तर शेतातलं सगळं गवत आणि तण मुरगळून निघून गेलं. माती भुसभुशीत झाली, ज्यामुळे पिकाच्या मुळांना हवा लागली. आणि दुसरं म्हणजे आम्हाला महागडं तणनाशक विकत आणून मारायची कामच पडलं नाही. एका डवरणीत तणाचा उत्तम बंदोबस्त झाला आणि तणनाशकाचा थेट खर्च शून्य आला. मजुराची आणि औषधीचा खर्च वाचल्यामुळे आमचे पैसे वाचले. एकंदरीत विचार केला तर सोयाबीन हे असं पीक आहे ज्याला जर आपण योग्य नियोजन केलं तर कुठल्याही प्रकारचा जास्त किंवा फालतू खर्च लागत नाही. आपले बियाणे वाचले, सुरुवातीचे खत वाचले, महागड्या तणनाशक वाचले, खर्च वाचला, म्हणजे अगदी कमीत कमी खर्चात हे सुंदर पीक शेतात उभं राहिलं आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात, तो म्हणजे बाजारभाव आणि नफा. बाजारभाव विचार केला तर सोयाबीनला बाजारात कायमच चांगली मागणी आणि भाव असतो. तुम्ही पाहिलं असेल, मागच्या वर्षी 2025च्या हंगामात सोयाबीनला 5 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत चांगला भाव मिळाला होता. जर आपला लागवडीचा खर्च असाच कमी होत असेल तर बाजारातील 5 ते 6 हजारांचा भाव मिळाला तर शेतकऱ्यांना निव्वळ नफा किती होईल याचा विचार करा. सोयाबीन हे पीक शेतकऱ्याच्या कधीच तोट्यात घालत नाही. फक्त आपल्याला व्यवस्थापन आणि पद्धत हुशारीने पाहिजे. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे याचं जिवंत उदाहरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आमचा कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा घेण्याचा सोयाबीनचा यशस्वी प्रयोग. पहिल्यांच्या पार्श्वभूमी अंतर्गत टोकन पद्धतीचा वापर, शून्य खत लागवड आणि योग्य वेळेत केलेली डवरणी यामुळे आमची सोयाबीन आज शेतात एकदम भारी पद्धतीने डोलत आहे. तुम्हाला आमचा हा जुगाड कसा वाटला, नियोजन आणि ही माहिती कशी वाटली, मला एकदा खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे यावर्षी सोयाबीनची पेरणी कशी गेली आणि तुम्ही कोणते खत वापरतात, आम्हाला तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत शेतीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा इंटरनेटद्वारे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या शेतशिवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला अशीच अस्सल